नमस्कार मैत्रिणींनो. तर कधी कधी इतका आळस येतो ना, म्हणजे दिवाळीत आणलं होतं मी हे पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी पोहे आणलेले. सर्व साहित्य मी चिवड्याचं आणून ठेवलेलं, परंतु ना बनवायला मला मुहूर्त येत नव्हता कारण आळस खूप येत होता. मग म्हटलं चला आता बनवूया, आणि काल मी हा बनवला चिवडा. तर भाजके पोहे आहेत ते मी कढईमध्ये भाजायला ठेवले. तर आणि दुसरीकडे मी दुसऱ्या कढईमध्ये मी तेल घातलं आणि ते गरम करायला ठेवलं. त्यामध्ये मी जे मक्याचा चिवडा आहे तोही थोडा थोडा घालून फ्राय करून घेतला. त्या जाळीवरच मी टाकून फ्राय करून घेतला अशा प्रकारे. आणि त्यानंतर इथे भाजके पोहे आहेत त्याकडे पण लक्ष देत होते, तेही स्लो गॅसवरती तेही छान खरपूस भाजून घेतले. मक्याचा चिवडा फ्राय करून झाला, मग भाजके पोहेही माझे झाले इकडे. मग हे दोन्ही मी मिक्स केले. इथे डाळवा आहे तेही फ्राय करून टाकलं. त्यानंतर शेंगदाणे आहे एक वाटी, तेही फ्राय केले, तेही याच्यामध्ये घालून घेतले. खोबरे आहे सुकं खोबरं, तेही फ्राय करून टाकलं. त्यानंतर काजू, थोडेसे काजूचे काप तेही फ्राय करून टाकले. त्यानंतर लसूण आहे तो फ्राय करून टाकला. मिरच्या आहेत त्याही मी फ्राय करून यामध्ये घालून घेतला. त्यानंतर कढीपत्ता आहे तोही यामध्ये घालून घेतला आणि छान सगळं मिक्स करून दिलं. त्यानंतर कढईमध्ये जे तेल होतं ना ते गरमच होतं, ते काढून घेतलं आणि त्यातलं थोडंच तेल ठेवलं. त्यात जिरे पावडर, धने पावडर 2 चमच, हळद, हिंग, मीठ आणि मिरची पावडर हे मिक्स करून हा मसाला या पोह्यांवरती, ह्या चिवड्यावरती घालून मिक्स करून घेतला आणि खूप टेस्टी झालेला हा चिवडा.